जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासूनच सर्वत्र मतदानास चुरशीने सुरुवात झाली। मिनी मंत्रालय ताब्यात घेण्यासाठी नेत्यांनी पायाला भिंगरी लावून प्रचार केलाय। आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया पार पडत आहे। सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी मिरज तालुक्यातील पद्माळे गावामध्ये सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। त्यांच्यासोबत पत्नी पूजा पाटील, आई शैलजा पाटील उपस्थित होत्या। मतदानानंतर त्यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे। परवा निकालातच भाजपला मोठा धक्का बसणारे फोडाफोडीचे राजकारण करून दुसऱ्या पक्षातील लोक घेऊन सुद्धा सांगली महापालिका निवडणुकीत त्यांचा बहुमताचा आकडा कमी आला। यावरून दिसून येते की सत्ता, पैशांचा अमाप वापर, माणसे फोडून सुद्धा काही उपयोग नाही। महापालिकेत आमच्या आघाडीला जास्त मतदान झालं, मत विभागणीमुळे आमचा पराभव झाला। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत खूप मोठा फरक दिसेल। भाजप सिंगल आकडा सुद्धा पार पडणार नाही। त्यांचं स्वप्न काय आहे हे 2 दिवसात स्पष्ट होईल। या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच बाजी मारेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे। सांगली जिल्हा परिषदेचीच म्हणजेच सांगलीच्या मिनी मंत्रालयाची निवडणूक आज मतदान आहे आणि आज माझ्या कुटुंबियासह आज आमच्या जन्मगावी पद्माळे, वसंतदादांचे जन्मगाव असलेले पद्माळे इथं आता बूथवर जाऊन मतदान आम्ही सहकुटुंब केलं। जनतेला हेच आव्हान आहे की ह्या जिल्हा परिषदेला तुम्ही निश्चित पाहत असताना एक प्रमुख संस्था म्हणून पहा आणि त्यामुळे तुमच्या मतदानाची गरज सगळ्यांना आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त संख्येत तुम्ही ह्या ठिकाणी मतदान करा। मतदान करत असताना देशात आणि जिल्ह्यात जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीकडे पाहून जागरूक मतदार म्हणून तुम्ही मतदान करावं। चांगल्या लोकांना ह्या ठिकाणी जिल्हा परिषदेत निवडून जाणं गरजेचं आहे। भ्रष्टाचार रोखण्यासाठी त्या ठिकाणी चांगली माणसं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत जाणं गरजेचं आहे। लोकांनी उत्स्फूर्तपणे दिसतोय आता तरी उत्साह, लोक मतदानाला बाहेर पडलेले आहेत, पण अजूनही मोठ्या संख्येनं बाहेर लोकांनी पडावं आणि ह्या जिल्हा परिषदेला जे लांबलेली जवळजवळ 4 वर्ष लांबलेली निवडणूक आहे ती आता शेवटी कायद्यानं शासनापेक्षा कोर्टाने आदेश दिल्यामुळे घ्यावी लागली। या ठिकाणी चांगले लोक निवडून यावेत म्हणजे चांगला कारभार होऊ शकेल। 45 काय वाटतं कुठल्या आता काय आज मतदानाचा आहे, परवाची निकालातच कळेल। मला वाटतं भाजपला चांगला धक्का या निवडणुकीत बसणार आहे। सगळी लोक फोडून घेऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून सुद्धा महापालिकेत त्यांचा आकडा कमी आला। याच्यातनं दिसून येते की एवढी सत्ता, पैसे, माणसं गोळा करून सुद्धा मतं मिळत नाहीत। महापालिकेत सुद्धा त्यांना आमच्या आघाडीला जास्त मतदान झालं, फक्त काही त्यांच्या ठिकाणी त्यांच्या सीटा घासून आल्या, काही मतविभागणीमुळे आमचा पराभव झाला। जिल्हा परिषदेत तुम्हाला खूप मोठा फरक दिसेल। भाजप या ठिकाणी एक सिंगल आकड्यापेक्षा जरा पुढेफार जाऊ शकेल किंवा सिंगल आकड्या सुद्धा अंकावर सुद्धा थांबू शकेल। महाविकास आघाडी पण हे त्यांचे दिवस स्वप्न आहे, ते तुमच्या 2 दिवसात तुम्हाला स्पष्ट होईल। ह्या ठिकाणी निश्चितच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता येणाऱ्या जिल्हा परिषदेत दिसेल। शेतकऱ्यांच्या बाबतीत एक हे पण अजून त्या ट्रेड डीलचा पूर्ण अभ्यास आम्ही केला नाही। मतदानामध्ये दिल्लीत गेल्यामुळे दिल्लीत गेल्यावर पूर्ण अभ्यास केल्याशिवाय त्याच्यावर बोलणं जरा चुकीचं आहे।